सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. नाथा हरिबा कोकरे, राहणार वाक्षवाडी, हां, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता आपण जी डाळिंब बघतोय साहेब, डाळिंबाला फळांची संख्या किती आहे झाडाला? सरासरी आहे की 60-70. कमीत कमी. आता ह्याला एकाच बाजूला जर बघायला तर 60 फळं दिसतात, आहे की नाही? आणि जास्तीत जास्त 100 फळं आहेत, हो. आहे की नाही? तुम्ही शेती किती वर्षाला करताय? 5 वर्ष झाली. 5 वर्षाला शेती करताय. किती एकर क्षेत्र आहे? ही 35 गुंठ शेत. 35 गुंठ आहे. ही जी उंच जी झाडं दिसते आहेत, ही झाडं कुठली आहेत? ही मोहगणी. महोगनी. ह्या रानामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला काय पीक लावलं होतं? महोगनी लावलं होतं. किती अंतर आहे? 10 बाय 10. 10 बाय 10. किती रोपं बसली? हे 375 आहे. 375 रोपं महोगनीची लावली. किती वर्षापूर्वी? 4 वर्षापूर्वी. 4 वर्षापूर्वी लावली होती. आणि त्यात हे आंतरपीक म्हणून तुम्ही डाळिंब लावलं. कधी लावलं हे? डाळिंबाला 2-2.5 वर्ष झाली. म्हणजे हे जवळजवळ 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही हे लागवड केली. ही झाडं ज्यावेळेला सेट होत्यात महोगनीची. महोगनी लावण्यामागचा तुमचा उद्देश काय होता साहेब? मोहगणी हेच असं युट्यूबला वगैरे बघून, बर, ते मोहगणी विश्वाग्र आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करून बर, मग लावली. हे महोगनी झाडाचा फायदा काय? त्यातनं उत्पादन काय येते आणि कसं येतं, जरा सविस्तर माहिती सांगायची. ह्याचं लाकूड हां, झाड बांधणीसाठी वापरते. बर, आणि याचं फळ पण भेटतंय. बर. त्याला फळ किती वर्षांना लागते? 5 वर्षानंतर लागते. बर. आणि लाकूड? लाकूड ते 3.5 फुटाचं गोल बुडका झाला की कटिंगला काढायचं. किती वर्षानंतर होते तरी अंदाजे? सरासरी 10 ते 12 वर्ष. 10 ते 12 वर्षांनंतर ते कटिंगला येते. त्याचा रेट काय असतोय? सरासरी 1,500-2 हजार रुपये घनफूट मध्ये जाते. म्हणजे हे घनफुटावर विकलं जाते. बर. आणि त्याचं सागवान सारखं असते. ह्याचं आयुष्य किती असते लाकडाचं? याचं पाण्यामध्ये 100 वर्ष राहते. बर. आणि जमिनीवरची 200 वर्ष राहते. 200 वर्ष. आणि याची 3 पिकं निघतात. ह्याची पण? बर. ऊसाची ज्या पद्धतीने घेतो ना, लागण, खोडवा, नेडवं, तशी याची पण घेता येत. म्हणजे ते दुसरं पीक येताना फास्ट येईल. फास्ट येणार. पहिलं पीक येते 10 वर्षानं. दुसरं कमी मध्ये निघणार ते यापेक्षा. बर. 5 वर्ष 7 वर्षात ते हार्वेस्टिंग आहे, कारण त्याचं खालचं जे फाउंडेशन आहे ते सगळं तयार असते. बर. आणि त्या पुढचं पण मग काय त्यापेक्षा फास्ट मध्ये येते. म्हणजे ही जी लागवड ही अतिशय जंगली पीकच आहे. जंगली पिकच. बर. त्याला शासनाचं अनुदान वगैरे काय असते? याचं 2,75,000 रुपये भेटते सुरुवातीला. प्रति एकर का हेक्टर? प्रति एकर. बर. मग शेतकऱ्यांसाठी साहेब रोपाला खर्च किती आहे? रोपाला मला ही 24,000ला 500 रुपये भेटले. एकराचा सेट. 1 एकराचा सेट आपण 24,000 रुपयाला आणला, म्हणजे 25,000 रुपये धरू. 2,75,000 मधनं 25,000 रुपये गेले. किती राहिले साहेब? 2.5 लाख रुपये राहिले. शेतकऱ्याला निव्वळ नफा शिल्लक राहिला लागवड करण्यापूर्वी. लागवड केल्यानंतर धरू आपण, बरोबर ना? स्टेप बाय स्टेप येतात. बर. ही जी व्हिडिओ बघणार आहेत, ज्या शेतकऱ्यांनी ही महोगनी ही जर पीक लावलं तर त्यांना फायदेशीर काय पडेल हे यासाठी आपण हा मुद्दा घेतलाय, बरोबर का? म्हणजे जर ह्यातनं 2,75,000 रुपये जरी मिळाले अनुदान, तर 25,000 रुपये लागवडीसाठी गेले. वरचं 75,000 रुपये धरा ड्रीप वगैरे इकडे तिकडे, तर 2 लाख रुपये नेट प्रॉफिट पहिल्यांदाच मिळतोय. आणि तिथनं पुढे 5 वर्षानंतर त्याचं उत्पादन फळाच्या स्वरूपात चालू होते. त्याचं जे फळ आहे ते फळ कोण घेते साहेब? ती कंपनीवालीच घेतात. बर. जे का आपण फक्त गोळा करून ठेवायचे, त्यांची ती येऊन घेऊन जातात. म्हणजे त्याचं पण उत्पादन चालू होते. मेडिसिन साठी ती जाते. ह्याचं अंतर 10 बाय 10 अंतर जास्त असल्यामुळे तुम्ही ह्यात आंतरपीक म्हणजे डाळिंब लावलं. किती क्षेत्र आहे टोटल? 35 गुंठ आहे. त्यात डाळिंबात झाडं किती लावली? 250 लावली. आणि बाकीचं पेरू आहे तो 120 पेरू आहे. म्हणजे ह्यात तुम्ही आधी मध्ये पेरू पण लावलाय. ती पेरू आता नुकताच लावलेला दिसतो 1 वर्षापूर्वी. 1 वर्ष झाले. म्हणजे ह्यात मुख्य पीक महोगनी, 2 नंबरचं पीक डाळिंब, आणि 3 नंबरचं पीक पेरू. म्हणजे 35 गुंठ्यात 3 पीक आहेत. आणि त्यात आधी मध्ये तुम्ही खायला भाजीपाला पण चालूच आहे, है की नाही? ही जी डाळिंब आहे साहेब, तुम्हाला डाळिंब शेतीतला अनुभव किती वर्षाचा? डाळिंब शेतीतला आता म्हणजे ही 1-1.5 वर्ष झालं. ह्याच्या अगोदर तुम्ही डाळिंब शेती कधी केलेली? कधीच नाही. बर. आता झाडाला एवढा माल सुंदर लागला आहे. ज्या शेतकऱ्यांना जे पारंपरिक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा असं जमणार नाही अशी तुम्ही डाळिंब शेती जुळवून आणलेली. कशा पद्धतीनं केलं, जरा व्यवस्थित सांगायचं सविस्तर. राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली चाललंय. बर.
म्हणजे एससीटी वैदिकचा वापर केलाय. हा कधी वापर केला? ती बाग धरायच्या अगोदर एक 15 दिवस मला माहिती लागली. हा, तेव्हा मी ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. मग त्यांनी येऊन बघून वगैरे गेल्यानंतर मग तिथून पुढे प्रोसेस चालू केली. बरं, किती बेसोल्डोस दिले आतापर्यंत? 2 डोस दिले. 2 डोस दिले. हा. कधी दिले? सुरुवातीला एक दिला. छाटणीच्या अगोदर एकदा हा. आणि परत मध्यंतरी एक सेटिंग झाल्यानंतर एकदा. हा. बरं, काय काय दिलं सर? नमस्ते. नमस्कार. काय काय दिलं म्हणला बेसोल्डोस? बेसोल्डोसमध्ये कृषामृत हा. RNP. हा, कृषामृत 2 किलो दिलं होतं. प्रति झाड. हा, प्रति बरं, हा, आणि RNP ची 2 पाकिट. 2 पाकिट दिलेलं आहे. म्हणजे अगदी संपूर्ण बेसोल्डोस पण दिलेला आहे. हा. ह्याचा फायदा काय झाला हो? फायदा म्हणजे ह्याच्यावरती आजार वगैरे ते नाही. नाही. बरं, आता आपल्या भागात आटपाडी तालुका ना, हा. आहे की नाही? आटपाडी तालुक्यात तसा भरपूर डाळिंब शेती आहे, हो. आहे की नाही? तुम्ही डाळिंबाची बाकीच्या बागा कधी फिरून बघितला का? बघितले तेल्या वगैरे आहेच आपल्यात आहे? नाही. सुरुवातीला जेव्हा लागण केली हा, तेव्हा 2-3 रोपावरती होता. तेलकट त्या रोपावरतीच होता. बर. हा, हा. पण परत मला काय ती तसं म्हणजे आढळून आलंच नाही. मग सुरुवातीला आपण एसीटी वैदिकचा वापर केलता का? नव्हता. नाही. बाग धरायच्या वेळेलाच हा. केला. हा. जेव्हापासून एसीटी वैदिकचा वापर केला हं. तेव्हापासून ह्याच्यावर तेलकट कुठे दिसलं का हो? काहीच नाही. नाही. काहीच फवार किती दिवसांनी देता? फवार 10 दिवसातनं 15 दिवसातनं कधी अमावस्या पौर्णिमेला आमोशा पौर्णिमा. असंच. हा. म्हणजे शेतीचा अजिबात अनुभव नाही. नाही. तेल्या म्हणजे काय स्वतःच्या बागेत कधी बघितला नाही, नाही. तरी सुद्धा अतिशय सुंदर शेती तुम्ही केलेली आहे. महत्वाचं म्हणजे ती शेती करायची ही मुलं आणि ही यांची आहे. बर, हा. तुम्ही कुठं असता? मी बाहेर मुंबईला असतो. बर, हा. नोकरीला असता? हा. बर, म्हणजे तुम्ही इकडे किती दिवसांनी एकदा येता? मी 1.5-2 महिन्यात मी येतो. म्हणजे 6 महिन्याचं पीक आहे हे. 6 महिन्यात तुम्ही 2 ते 3 वेळा इथं फक्त आला असा, आलं. हा. आहे की नाही? इथे व्यवस्थापन कोण बघते? सगळे ठीक आहे. ही आहेत, मंडळी आहेत, मुलं आहेत. पोर आहेत. म्हणजे हे सगळे आणि हे सगळे पै पाहुणे तुमचे, हा. हे सगळे तुम्हाला मदतीला येत असतात. हा. मॅडम, तिथं सगळं शेती तुम्हीच बघताय? हो. ही डाळिंब शेती ही जे मुरब्बी शेतकरी आहेत त्यांना सुद्धा जमत नाही. ती सक्सेस कसं काय झाली? हा, टेन्शन म्हणजे डाळिंब शेतकऱ्यांना रात्रभर झोप लागत नाही की बाबा रात्रीत काय फळ फुटल का, तेल्या येईल का, बिब्या येईल तसलं का. आमच्या मनात पण येत नाही. मनात पण नाही येत. आता काय म्हणला, हे काय म्हणले, आपल्या मनात सुद्धा येत नाही. नाही. बघा, भ्यायचं कोणी असते? ज्यांनी विषारी पदार्थ वापरले हा. त्यांनी भ्यायचं, आहे का नाही? आपण काय ह्याला विषारी दिलं का? नाही. काय दिलं ह्याला? आपण अमृत घातलं. सॉइल चार्जर, सॉइल चार्जर. ड्रिंचिंग तुम्ही देता का नाही, का ड्रिपने सोडता? ड्रिपनं सुटतो ना सॉइल चार्जर. बर, बेसोल्डोस पण घातला आणि नंतर वरनं ड्रिपनं सॉइल चार्जर पण चालू आहे. किती दिवसात देता सॉइल चार्जर? एक 10 दिवसात. कंटिन्यू चालू आहे. हा. त्याचा फायदा काय झाला हो? मला झाडामध्ये होती, ताकद झाडं आली, पण चांगली झाली. झाड सदृढ झालं, हा. फळ पण भरपूर लागले. हा. आणि फळ कशी जातात? ती लाल भडक आहेत, निरोगी आहेत का नाहीत? हो. आता इतर जे आपल्याकडे डाळिंब शेतकरी आहेत त्यांचं फवार किती दिवसाला मारतात माहिती आहे का? काय अभ्यास आहे का तुम्हाला? ठीक आहे, बाजूलाच बसले यांचं. साहेब नमस्ते, तुमचं नाव काय? लक्ष्मण नामदेव सर. बर, तुम्ही पाहुणेच, हा. आहे की नाही? तुम्ही इथं मध्येला असता का नाही? तुम्ही किती दिवसात येता इथे? म्हणजे फवारीच्या वेळेला तुम्ही इथं असताय, आहे की नाही? तुम्ही आता 15 दिवसांनी एकदा फवारी मारताय. इतर बागेत तुम्ही जाता का कधी? डाळिंबाच्या बागेत काय परिस्थिती असते? त्यांची स्वतःची आहे बाग. आहे का डाळिंबाची बाग? किती एकर आहे? 30 गुंठ आहे. किती वर्षाला डाळिंब शेती करताय? 2 वर्षाला करताय. तुम्ही किती दिवसाला फवारी मारताय? 8 दिवसाला. आणि इथं का 15 दिवसाला मारताय? साहेबांचं ट्रीटमेंट वेगळं आहे. मग तुम्ही काय ही ट्रीटमेंट वापरली नाही? वापरायची आहे, इच्छा होत्या. मग इथं कमी फवारी मारून चांगलं पीक येते. तुमचे तेल आहे का? आहे. का बरं आला तेल्या? आता 8 दिवसाला तर फवारी मारताय की. तुम्ही केमिकल दुकानदारांकडनं केमिकल फवारणी आणता का नाही? आहे की नाही? मग त्यांना तुम्ही कधी विचारलं नाही का की एवढं आम्ही फवारी मारतो आणि तेलकट का गेलं नाही, आमच्यात समस्या का कमी झाल्या नाहीत? होत नाही. हा, म्हणजे झाडाला आपण बेसोल्डोस पण तुम्ही केमिकलचा देताय, फवारी पण केमिकलचा मारताय. त्यामुळे काय होतंय बघा, जमिनीत काय होते, उष्णता वाढते केमिकलमुळे. आणि वर फवारे मारल्यावर तिथं पण उष्णता वाढत्या. म्हणजे आग लागली तर तुम्ही त्यात काय ओतायला पाहिजे? पाणी. मग तुम्ही ओतताय काय? राखेल. मग आग वाढेल का इजल? वाढणार. साधं गणित आहे, ठराव खोट आहे. मग इथं कसं आहे,
इथं वैदिक आहे, इथं आग लागायचा विषय नाही, पाणी मारायचा विषय नाही. आगच लागत नाही तर पाणी कुठं आणायचं त्याला? पाणी कशाला लागते त्याला? खरं आहे खोटं आहे? समस्या काय काय येतात तुमच्यात अजून? तेलकट मर रोग. मर रोग आता दुसऱ्या वर्षीची बाग आहे ना, हो आता कसली मर आली? मर- लागली होय. मर पण लागली. होय. किती झाड आहेत? 450 आणि त्यापैकी मरीची झाडे किती? 30-35 गेले. किती टक्के झाडं झाली? 10% झाडं साहेब आत्ताच मेलेले आहेत. हो. किती लाख रुपये उत्पादन काढलं? पहिल्या वर्षी 1.5-2 लाख रुपये झाले. खर्च तेवढा निघाला. हो. ह्या वर्षी या वर्षी आता धरली. धरल्या. बर, तरी सुद्धा 10% झाडं गेलेत. हो. प्रमाण वाढायला लागले का कमी व्हायला लागले मरीचं? यंदा जरा कमी झाले. यंदा जरा कमी झाल्यागत वाटते. का बरं? कारण की अजून फळ लोडवर आलेलं नाही, त्यानं फळ चिटकलेलं नाही. ज्यावेळेला फळ चिटकल त्यावेळेला काय होणार? झाड आकसणार, त्यावेळेला जास्त संख्येनं जाते. बघा ह्या झाडात, ह्या रानात तुम्ही काम करताय का नाही? तिथं साहेबांनी काय वापरलं? वैदिक वापरलं. तिथं झाडं किती गेली हो? झाड नाही गेली. खरं सांगा की नाही नाही गेली. किती वर्ष झालं साहेब लावून? त्याला 2-2.5 वर्ष झाली. झाली. म्हणजे पीक फक्त लेट धरले आपण, आहे का नाही? मग साहेब इथं पण तुमच्या बरोबरची लागवड नाही पण, होय, आपलं सगळं. मग इथं का बरं झाडं गेली नाही? त्यांचं ट्रीटमेंट वेगळं आहे, आपलं वेगळं आहे. पोषण दिलंय. तुम्ही खर्च कशावर केला? फवाऱ्यावर. ह्यांनी खर्च कशावर केला? मातीवर. नाही, आपली पण मर रोगाने गेले, हा, पण आपण सुरुवातीला गेले. हे वापरण्यापूर्वी. जशी आपण चालू केलं वापरण्यापूर्वी. आधी गेली. हा, हा, जसं आपण वापरले तेव्हापासून सगळं स्टॉप आहे. काय काय स्टॉप झालं? तेलकट तर गायब झाला म्हणला तुम्ही. हा, मर रोग पण थांबलेला. थांबला. हा. कसं काय बरं थांबला? मर रोगाचा आणि एसिटी वैदिकचा काय संबंध? आता त्याला जे पाहिजे घटक ते भेटत गेले. हा, त्यामुळं झाड मरायचं बंद झालं. थांबलं. हा. बघा साधं गणित आहे. आपल्याला जर एखादा माणूस आजारी आहे आणि त्याला जे पाहिजे ते कंटेंट मिळालं तर तो व्यवस्थित होतो, कव्हर होतो. जर त्याला ते नाही भेटलं तर काय होईल? दिवसेंदिवस तो काय होईल? जास्त आजारी पडला आणि शेवटी त्याचा मृत्यू होईल. तसंच आहे झाडाचं पण. त्याला ते पौष्टिक अन्नद्रव्य भेटत नाहीत, निमॅटोड होणार, पिनहोल बोरर येणार, नको ते आजार येणार आणि ते झाड संपुष्टात जाते. मर लागते त्याला. आणि एकदा मर लागली की ती काय होते? लाईनीनच अशी जाते नाही झाड. लाईनीनं. तुम्हाला माहित आहे की म्हणा, त्याच्या बाजूचं, ते गेलं की त्याच्या बाजूचं. ती सिस्टम कशा माहितीये का? फटाकड्याची माळ कुठं लावतो आपण? हा, ते सिस्टम पुढं लावायची आणि ती उडती कुठेपर्यंत? लास्ट पण. संपेपर्यंत उडते ती. हे मर रोग पण तसंच आहे. लावा एका ठिकाणी मर रोग लागली की संपेपर्यंत, झाड जो पण बाग तुमची संपत नाही तोपर्यंत उडतच राहणार ती. तर हे केमिकलचे दुष्परिणाम आहेत. आता आपल्यात पण मर होती तर वाढली का नाही? हे सॉइल चार्जर. त्याला ती जी जीवाणू आहेत त्यांना खायला ते पण तिथं अन्न मिळालं. हा, कुठे मिळालं? वैदिकची जी बेसोड दिला आपण, हा. किती दिले? 2 त्याच्यामुळे ते काय झालं? ते थांबलं. थांबले. तुम्ही असं कधी ऐकलं होतं का साहेब? नाही. मर रोग लागलेली थांबली, तेलकट आला तर होता, ते सुरुवातीला दिसला, ते नंतर दिसायचं बंद झाला. हो, कसं काय बरं? हे आता सॉइल चार्जर वगैरे आपण वापरत गेलो. बर, तुम्हाला माहिती कधी कळाली एसिटी वैदिकची? हेच बाग धरायच्या अगोदर एक 15 दिवस कळाली. हा. लगेच का विश्वास ठेवला तुम्ही? आता तुमचे आपल्याला सांगितले तुमच्या मित्रांनी. सेंद्रिय जे आहे हा, त्याच्याने आजार येत नाहीत हे आपल्याला माहितच होत. बर, कसं काय माहित झालं? हा. युट्यूबला बघितली? हा, कधी बघितली व्हिडिओ? युट्यूबला मी अधून मधून बघतच होतो. बर, त्यातनं काय शिकायला मिळतं? व्हिडिओ मधनं काय शिकायला मिळतं तुम्हाला? व्हिडिओ मध्ये म्हणजे बाबा काय वापरल्यानंतर काय होतंय, हा. कसं होतंय, काय होतंय तेच माहिती पडतं. बर, आता तुम्ही मुंबईला असताय. हो, मुंबईमध्ये ते वातावरण जर बघायला गेलो तिथलं, ते सगळं हवा पण दूषित, सर्व आणि दूषित. सगळं दूषित. म्हणजे अन्न जे काही भेटते ते सुद्धा ओरिजिनल काय भेटायची नाही शक्यता फारच कमी. हा. बर, इथलं वातावरण बघून तुम्हाला, तुम्ही 2 महिन्यात एकदा येत आहे, हो, इथलं बघून काय वाटतंय वातावरणात? इथनं म्हणजे जावंच वाटत नाही. हा, जावंच वाटत नाही. समाधान वाटते की नाही? हा, शेती किती एकर टोटल? शेती तशी 6 एकर पकडून चाला, माझ्या इशाला आणि भावाच्या इशाला 6 एकर. बर, त्यातली एसिटी वैदिकवर किती आता डेव्हलप केली? ही सध्या एवढाच प्लॉट आहे 35 गुंठच आहे. आणि दुसरा एक 20 गुंठ्याचा आहे, हा, तो आता आंब्याला चालू करायचा आहे. बर. हा. तुम्हाला असं वाटत नाही का सगळ्या शेतीसाठी आपण एसिटी वैदिक वापरलं पाहिजे? मग आता तेच करायचं आहे. बर, इथे नुसार डेमो होता, ट्रायल होता हा, इथे. ही डेमो होता. हा, ह्या डेमो तुम्ही सक्सेस झाला. सक्सेस आहे. बर, आता इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताय? शेतकरी म्हणून तर बोलवून घेतलेत ना बाबा, या बागा हा,
कसं वाटतंय ती बघा तुम्ही पण करा. बर हा. आता हे शेतकरी तुमचे बघायला आले पाहुणी पण आहेत हो, आणि आता सगळे ह्यांची सहकार्य पण करतात. लावायची ती. लावायचे. हा ह्यांची तर ऑलरेडी आहे. बर हा. नमस्ते मामा, नमस्ते. तुमचं नाव सांगा की. आप्पा गोपाळ वागसे, गाव पाक्षवाडी. इथलंच. तिथलं आहे. बर तुमचं वय किती? माझं वय 60 आहे. 60 आहे. बाग बघून काय वाटते तुम्हाला? नाही, बाग बघून आल्याच मला वाटलं हा बागला तशी आता ह्या परिसरात जोड नाही, बागला ह्या परिसरात जोड नाही. तोड नाही अशी. नाही बर एक नंबरात प्लॉट एक आहे. नंबरातच प्लॉट आहे. बर काय वेगळे पण काय आहे यात? वेगळे पण म्हणजे झाडावर तेजी कशी आहे. माल हार्वेस्टिंगला आल्यावर साहेब बाग कशी असायला पाहिजे असते? माल पण आहे तसाच हा आणि बाग झाडं पण तेजीमध्ये आहेत तसेच. अजून शेंडा चालू आहे, अजून फुलं काही निघते निघतेच म्हणजे काय? म्हणजे झाडचा म्हणजे बिनरोगी आहे, हा निरोगी झाड आहे. निरोगी झाड आहे. बर चांगलं तुम्ही वाटतंय. तुमचं वय 60 आहे आता. हो तुम्ही आतापर्यंत डाळिंबाचे किती प्लॉट फिरून बघितला असेल? न भरपूर बघितले, बर पण अशी झाडं नाहीत मला दिसली कुठं. नाही नाही का बरं? नाही, हे झाडच वेगळे वाटते त्याच्याला. झाडात बदल आहे का त्यांनी जे काय घातले त्यात बदल आहे? मग आता त्याने काय टाकलं असेल ते त्यांना माहिती असेल, हा. मला नाही माहिती ना ते. बर 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 पण झाडं चांगली आहे ते नक्की. म्हणजे ह्या झाडाला जर तुम्ही बागेला जर मार्क द्यायची म्हणली तर 100 पैकी किती मार्क द्यायचे? नाही, 100 पैकी 100च द्यावं लागणार याला. द्यावं लागणार. 100 पैकी 100. का बरं? बाग मी आल्याला सांगितलं त्यांना, त्यात फॉल्ट काहीच नाही. फॉल्ट वाटतच नाही ना. नाहीच. नाही वाटत. आता झाड पण तंदुरुस्त आहे, फळं पण चांगले आहेत चांगले आहे, आणि साईज जर बघायला साईज पण जबरदस्त आहे. फुल साईज आहे. एक नंबर साईज आहे. साईज आतापर्यंत आपल्या बघा बागात अशी नाहीच इथं, नाही नाही साईज. तुम्ही इतर बागा फिरून बघता त्यात समस्या काय जाणवते तुम्हाला? त्यातलं काय कमजोरी काय वाटते तिथं? आता झाडात कमजोर म्हणजे काय, हं. बाकी झाडं बघितली तर अशी तेज झाडावर नाही, झाडावर तेज दिसत नाही. तेज दिसत नाही. बर पण ह्या झाडावर तेज चांगल्यापैकी आहे. बघा झाडावर तेज असेल तर फळावर तेज येणार येणार आणि मातीतच तेज नाही तर झाडात कसं तेज येणार? नाही ना, झाडं त्याने सांभाळत बी चांगल्यापैकी आहे ते. आहे की नाही? हायचं. आणि हे नुसतं एकच झाड आहे का हो? तर नाही. नाही नाही त्या साहेबांनी 35 गुंठ्यात 3 व्हरायटी लावल्या. महोगनी, डाळिंब आणि पेरू. नाही, ती मला मधून अजून सांगत होती मी मोगन लावलाय, हा मग कधी कधी सांगायची, हा पण ती मला मोगन कसला मी आजच बघतोय. आज बघताय म्हणजे तुम्ही किती दिवसात आला इथं का पहिल्यांदाच आलाय? येतो काय आमच्या बरोबर बागत कशाला येतो तो? हा म्हणजे बाहेरच्या बाहेर जाताय. हा, बाहेरच्या गावातल्या गावात असून कधी आला नाही. नाही नाही आज तुम्ही व्हिडिओ करायचा आहे म्हणून तुम्ही इथं आलाय बघायला. नाही, बघायसाठी आलोय का? बर खास बघायसाठी आलाय आणि हे सगळं तुम्हाला चित्र सगळं वेगळं नाही नाही बघायला मी आलोच त्यांना सांगितलं बाग एक नंबर मधले. समाधान वाटतंय काय? समाधान तिथनं जवळ वाटतंय आपल्याला बाहेर? नाही नाही चांगलं. काश्मीरमध्ये आल्यावर वाटतंय का नाही? ही झाडं बिडं बघितली की अगदी समाधान वाटतंय इथं. समाधानच वाटतंय. आणि तसा आटपाडी तालुका बघायला गेलो तर दुष्काळ पट्टा. दुष्काळ पट्टा आणि त्याच्यातलाही जास्त दुष्काळ पट्टा आहे. ही तर एकदम चारी बाजूला सगळं डोंगर डोंगराचं आणि त्या डोंगरात सगळं कोसळ सगळी दुसरं काही दुसरं काय येत नाही. येत नाही. आणि ही तशी जमीन बघायला तर एवढी काही भारी नाही. नाही नाही नाही. साहेब पाण्याचा सोर्स काय आहे इथं? पाण्याला इथं खाली 2 किलोमीटर वरती तलाव आहे. बर ते तलावातून येतं आणि विहीर पण आहे, बर तिथून पाणी आणतं. उन्हाळ्यात आता ह्या वर्षी बघायला गेलो तर पाऊस काळ पण एकदम कमी आहे. हो. तर आपल्या भागात जे काही डाळिंब शेतकरी आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय नाही, हे आप जे आहे सॉइल चार्जर वगैरे वापरले चांगला आहे. बर हा. काय फायदा होईल लोकांनी? याच्यामुळे मर रोग तर म्हणजे आजार येतच नाही झाडावरती कुठला. झाडावर पण आजार येत नाहीत. हा हा का तर जमिनीमध्ये पण कस वाढतोय, बर त्याच्यामुळे काहीच अडचण येत नाही. एससीटी वैदिक वापरणं मागचा तुमचा उद्देश काय होता? माती पण सुपीक राहावी, हो फळ पण चांगलं यावं आणि विषमुक्त खायला मिळावं, हा स्वतःला पण खायला मिळावं आणि इतरांना दुसऱ्याला पण भेटावं. जे काय आपण उत्पादन करणार आहे म्हणजे जे फळ येणार आहे ते सुद्धा स्वतः दुसऱ्याला पण त्याचं आरोग्य मिळणार आहे चांगलं, आहे की नाही? हा. तर तुम्ही मुंबईला असता अशी फळ साहेब तिथे बघायला मिळतात का? नाही तिथे काय असते तिथे? तिथं ह्याच्या म्हणजे ते आपण एकदम हलकी क्वालिटी जी आहे का नाही हा. ती तिथं एकदम चांगली क्वालिटी म्हणून भेटते. काय म्हणला? ती पण पुन्हा एकदा 200 सांगा, रुपये किलो पुन्हा एकदा रिपीट करायची वाक्य. म्हणजे इथं जी आपण एकदम थर्ड क्लास क्वालिटी आहे आपण हा तेच तिथं चांगल्या पद्धतीनं म्हणून ती घ्यावं लागते. घ्यावं लागते म्हणजे इथला 3 नंबरचा माल हा, तिथं 1 नंबरला घ्यावं लागतं. 200 रुपये किलोनी, किती रुपयांनी? 200 रुपये किलोनी तिथं घ्यावा लागतोय घ्यावं लागतं. 3 नंबरचा माल. हा आणि इथला 1 नंबरचा माल आपण काय रेटने विकतो? आता बघू. बर ह्या रेटचा विषय नंतरचा आहे, परंतु ज्यातली जी टेस्ट आहे तुम्ही डाळिंब खाऊन बघितलं का? हो काय टेस्ट मध्ये काय बदल? खायला एकदम चांगलं आहे. चवीला चांगला आहे, हो गोडी पण 1 नंबर आहे. हा. मॅडम तुम्ही इथं शेतात काम करताय, तुम्हाला असं वाटत नाही का आपण शेतात काम करतोय मुंबईला जावं असं कधी वाटत नाही? नाही असं कधीच नाही. नाही शेती करताना आनंद वाटतो का? आनंद वाटतो. हा
आता साहेब बघा 2 महिन्यात येतात, हे पण म्हणते आता आम्हाला मुंबईला जायला नको वाटते इथं एकदा आलं की. ही जे नैसर्गिक जे वातावरण तयार झाले, की तुम्ही स्वतः लेडीज असून स्वतः शेती करताय. बऱ्यापैकी लेडीज आता शेती करायला जेंट्सच धजवत नाही तर लेडीज कुठं करणार, बरोबर आहे की नाही? तर ह्याबद्दल तुम्ही गृहिणींना काय संदेश द्याल? मला तरी शेती करताना आनंद वाटतो. हां, म्हणजे टेन्शनचं कुठं आहे का हो शेती? नाही. अहो लोक टेन्शन घेऊन शेती करतात आणि तुम्ही तर बिंदास्त शेती करता आहे का नाही? आणि बिंदास्त शेती करून निरोगी आहे हो. मुद्दा काय आहे, रोग आहे का कुठला? नाही. कमजोरीमुळे रोग येते हे राम सरांनी कितीदा तरी सिद्ध केलेला आहे, बरोबर आहे की नाही? कमजोरी आली तरच माणूस आजारी पडेल ना. हो. कमजोरी नाही आली तर माणूस आजारी पडेल का? नाही. तसंच झाडाचं आहे. म्हणजे ह्यांना झाडाला तुम्ही जे पोषण दिले ते पौष्टिक दिले, त्यामुळे ते आजारी पडेल का? नाही. नाही. सर साहेब तुम्हाला मार्गदर्शन कोणा दिलं आपलं? हे राहुल सरांचं. सर नमस्ते, नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. नाव राहुल खांडेकर, हां, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आता तुम्ही आटपाडा तालुक्याचं काम बघताय की नाही? आटपाडा तालुक्यात तसा बऱ्यापैकी डाळिंबपट्टा 80% डाळिंब आहे की नाही? आणि जे काय एसटी वैदिक वापरलेले जे प्लॉट आहेत ते अतिशय सुंदर आणि अतिशय डोलात आहेत, मजेत आहेत सगळे. कुठंच समस्या जाणवत नाही का हो? काय बरं, काय यातलं रहस्य काय? रस आपण काय मातीला मारत नाही, हा. मातीला मारत नाही तर पीक पण मारणारच नाही. अगदी बरोबर सगळ्यात मोठा हेच रस. आहे की नाही? म्हणजे माती जो कोण जपल त्याचंच पण पीक पण चांगलं येणार आहे की नाही? ओके ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर. नमस्ते. नमस्ते.